पोरांनो मागच्या वेळेस आपण वर्णविचार पाहिलेला आहे, वर्णविचार. तुम्ही आता लिहायचे सब्जेक्ट किंवा विषय लिहा. सब्जेक्ट लिहा मराठी, आणि टॉपिक लिहा पोरांनो. सिद्धी तुम्हाला नाही काही काय सर? टॉपिक हे मराठी व्याकरण आहे का नाही तुम्हाला? आहे का नाही? ते 4th मध्ये होतं. ठीक आहे, बरं. जे विद्यार्थी नवीन आले त्यांच्यासाठी काही सूचना आहेत. ठीक आहे, बघा बेटा, आपण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा रेग्युलर संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळामध्ये हा क्लास घेतो. थँक्यू. तर यामध्ये तर यामध्ये शालेय स्पर्धा 9व्या, यामध्ये शालेय स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो पोरांनो गणित. शालेय स्पर्धा परीक्षाच नव्हे तर 10वी नंतर तुम्ही ज्या काही प्रवेश परीक्षा देता त्या सर्व परीक्षेमध्ये गणित खूप महत्त्वाचा विषय असतो. त्यानंतर इंग्लिश आहे, त्यानंतर मराठी व्याकरण आहे, त्यानंतर पोरांनो आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि GK. तर हे 5ही विषय आपण दररोज संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळामध्ये घेतो. मग तुम्हाला वाटेल सर 1.5 तासामध्ये 5 विषय कसं काय घेता? असं नाही करत मी. तर मग काय करतो, तर एका दिवशी एक विषय घेतो. ठीक आहे, आणि त्याच्या आधी एक तुमचं GK स्ट्रॉंग व्हावं, जनरल नॉलेज तुम्हाला माहिती व्हावं, त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून 5-10 मिनटामध्ये पोरांनो तुम्हाला GKचं काहीतरी सांगत असतो रोज. ठीक आहे, तर हे असं आपण घेत असतो. आणि मग जेही विद्यार्थी रेग्युलर क्लास करतात त्यांनी काय करायचं असतं, 200 पानाची एक वही घ्यायची असते आणि ती वही घेऊनच क्लासला बसायचं असतं. जसं शाळेमध्ये तुम्ही बसता शांतपणे ऐकता तसंच समजायचं. तुमच्या आसपास गोंधळ असणार नाही याची खात्री करायची. नाहीतर मम्मीचे स्वयंपाक चालू आहे, ठीक आहे, पप्पाचं तिथंच काहीतरी बोलणं चालू आहे, मम्मी पप्पाचं तो तिथंच भांडण चालू आहे, तुम्ही तिथंच बसून क्लास करताय, किंवा मम्मी मस्त तिथं TV बघताय काहीतरी मालिका वगैरे आणि मग तुमचं चालू आहे क्लास. असा क्लास करताना जर मला एखादं दिसलं तर मी त्याला क्लासमधून रिमूव्ह करतो आणि त्याला ब्लॉक करून टाकतो. त्याला काही क्लास नंतर आपण करू देत नाही. ठीक आहे, क्लास मी जेवढं सिरियस घेतो आहे तेवढंच सिरियस हे विद्यार्थी बसलेले करत असतील याची मला खात्री पटली तर तेच विद्यार्थी आपल्या क्लासला राहतात. बाकीच्यांना आपण काही ठेवत नाही. ठीक आहे, म्हणून तुम्ही काही काळजी घ्यायची आहे. काही नियम आहेत ते नियम फॉलो करायचे आहेत. आणखीन दुसरा महत्त्वाचा विषय की तुमचा माईक मध्येच बंद चालू करायचा नाही. मी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस तुम्ही माईक ऑन करायचं आणि बोलायचं. मी 15-15 मिनटाला 10-10 मिनटाला तुमचा व्हिडिओ ऑन करून पाहत असतो की तुम्ही क्लास करताय का नाही. नाहीतर मोबाईल घेतला मस्तपैकी घरामध्ये फिरत आहेत, सगळं घरातलं आम्हाला दिसत आहे, भांडे कुंडे सर्व, हे असं नाही. एका ठिकाणी बसलं तर 1.5 तास उठायचं नाही, मध्येच क्लासमधून उठायचं नाही, जायचं नाही. असे काही नियम आहेत ते फॉलो करायचं आणि क्लास आपला व्यवस्थित छानपैकी करत राहायचं. त्याच्यामुळं काय होतं पोरांनो, तुम्ही छान शिकता आणि आम्हालाही छान शिकता येतं आणि टीचिंगबद्दल तुम्हालाही काय होतं, एक रिस्पेक्ट राहतो आणि हा रिस्पेक्ट राहणं खूप गरजेचं आहे का नाही रे? ठीक आहे, तर अशा पद्धतीनं दररोज एक विषय आपण घेतो पोरांनो. आणि सर्वात जास्त दिवस जर कुठला विषय घेतो असं तुम्हाला तुम्ही विचारलात तर तो गणित हा विषय 4 दिवस शिकवतो पोरांनो आपण, 3 ते 4 दिवस. ठीक आहे, 3 ते 4 दिवस गणित शिकवतो आणि मग इंग्लिश 1 दिवस, मराठी 1 दिवस, या मेंटल ॲबिलिटी टेस्ट 1 दिवस आणि GK मध्ये सर्वात जास्त प्रमाणात आपण सायन्स घेतो. सायन्स सगळ्यांना थोडं अवघड जातं. आतापासून जर सायन्सच्या काही कन्सेप्ट आहे आणि हे सर्व जे आहे ना, तर उदाहरणार्थ सायन्स किंवा GKचं ते आपण शिकवतो मराठीमध्ये आणि लिहून कशामध्ये देतो बेटा? इंग्लिशमध्ये लिहून देतो. म्हणजे इंग्लिश सायन्सचे जे काही कन्सेप्ट आहे ते तुम्हाला नंतर अवघड जाऊ नयेत, 10वी 12वी नंतर तुम्हाला अवघड जाऊ नयेत म्हणून हा एक आपला हेतू असतो. ठीक आहे,
तर मग आता सुरू करूया आपलं आजचं काय आहे ते मराठी विषय. आजचा मराठी विषयामध्ये वर्णविचार तुम्ही लिहिलात. वर्णविचारामध्ये पोरांनो पहिल्यांदा आपण जे काही शिकलेलो आहोत तर तुम्ही स्वर शिकलात. स्वर किती आहेत रे? 12 अधिक 2 12 अधिक 2 आहेत. म्हणजे हे 2 नंतर आलेले आहेत, 2009 मध्ये आलेले हे 2 स्वर आहेत, या आणि आ. या आणि आ नावाचे इंग्रजीमधून आलेले स्वर आहेत 2. हे 2009 मध्ये असे 14 स्वर आहेत. मग त्यानंतर स्वर आदी शिकलात पोरांनो तुम्ही. हे स्वर आदी म्हणजे स्वर आहे ज्याच्या आधी आशे जे काही वर्ण आहेत त्यांना स्वर आदी म्हणतो. म्हणजे आणि आहा हे 2 काय झाले पोरांनो? स्वर आदी झाले. हे स्वर आदी यांच्या आधी स्वर आहे म्हणजे हे अनुस्वार आहे. या अनुस्वाराच्या आधी काय भाऊ? स्वर आदी आहे, स्वर आहे. आणि आहा लिहिण्याच्या आधी लिहिलं म्हणजे स्वर आदी लिहिला या आहाच्या आधी, म्हणजे हे पण स्वर आदी आहे, म्हणजे 2 स्वर आदी आहेत. त्यानंतर आपण बघितलं व्यंजन. वर्णाचा तिसरा प्रकार आपण बघितला व्यंजन. व्यंजन किती आहेत रे? 34 आहेत. 34 व्यंजन आहेत. 34 व्यंजनं त्याचे प्रकार देखील पोरांना आपण पाहिलेले आहेत, आहे की नाही रे? अरे कोणते प्रकार आहेत त्यांचे? स्पर्श आहे, अर्धस्वर आहे, उष्मे आहे, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण. स्वतंत्र वर्ण एकच आहे, तो आहे ळ. ठीक आहे. उष्मे 4 आहेत. ठीक आहे. आपल्या निर्विकानं देखील ते सांगितलं होतं उष्मे 4 आहेत. हां, हे आपण सर्व पाहिलेलं आहे. त्यानंतर स्पर्शमध्ये पण आणखी 3 प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत तर ते? कठोर आहे, कठोर व्यंजन. त्यानंतर मृदू व्यंजन. हां, म्हणजे जर आपण म्हटलं क ख हे कठोर झाले, ग घ हे मृदू झाले, आणि अनुनासिक 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 ज्ञ हे शेवटचा 5वा जो असतो ते अनुनासिक आहेत. अनुनासिक असे किती आहेत मग? 5 आहेत. कोणते कोणते आहेत ते हे माहिती आहे आपल्याला. ज्ञ. त्यानंतर हे त्र आहे का? हे न आहे, हे न आहे. त्यानंतर आणखी कोणतं आहे रे? हे न आहे, हा एक न. त्यानंतर म एक आहे, हा पण एक अनुनासिक आहे, बरोबर की नाही? आणि हा न एक अनुनासिक आहे. म्हणजे हे अनुनासिक इथं येतं, हे न इथं येतो आणि हा म इथं शेवटी येतो. असे 5 अनुनासिक आहेत. म्हणजे क च ट त प, क च ट त प हे जे काय आहे ते गट देखील आपण पाहिलेले. कोणकोणते गट आहे ते? क चा एक गट आहे, त्यानंतर च चा एक गट आहे, टरबुजाचा एक गट आहे, अरे आहे की नाही? आणि तो चा एक गट आहे आणि प चा एक गट आहे. हे असे 5 गट देखील आपण पाहिलेले आहेत. आता ह्याच्या पुढं आपण आणखीन एका वेगळ्या प्रकारे ह्या वर्णांच्या उच्चार स्थानानुसार, म्हणजे आपण उच्चार जे करतो तोंडातून उच्चार करतो, म्हणजे आपण म्हणतो, अ म्हणतो किंवा स्वर म्हणतो, त्यावेळेस आपल्या तोंडामध्ये काही जीभ आहे ते जीभ कुठंच टच होत नाही. म्हणजे वरी टाळूला टच होत नाही, ओठाला ओठ लागत लागतं का नाही? म्हणजे प म्हणलं तर ओठाला ओठ लागतं, ओ म्हटलं तर ओठाचा काहीतरी वेगळा आकार होतो. याच्यावरून किंवा र म्हणलं तर ही जीभ वर लागते. अरे वर आहे की नाही? तरी हे असे. त्यानंतर काही आहेत आणखी. त म्हणलं की ही जीभ आहे ना दाताला लागते. व म्हणलं की होटाला काहीतरी असा आकार होतो. हे जे असे काय आहेत पोरांनो, म्हणजे आपल्या शरीराच्या किंवा आपल्या तोंडाच्या मुखाच्या कुठल्या भागाला टच होतात त्याच्यावरून त्यांना नाव दिलेले आहेत. आणि असे वेगळे प्रकार आहेत. अतिशय महत्त्वाचा हा वेगळा प्रकार आहे, तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल आपण ज्यावेळेस शिकवायला लागू. आता हे आहे ना पोरांनो, इथे कंठातून आवाज येतो त्याचा, नाही म्हणून याला कंठ हे म्हणतात. कंठातून आवाज येतो. हे असे म्हणजे जिथून त्याचा उच्चार होतो ना त्यालाच त्यांची नावं दिलेली आहेत. कळतंय का? अशी काहीतरी पोरांनो नाही म्हटलं तरी 8 प्रकार आहेत आपल्याला. 8 प्रकार. हे 8ही प्रकार आपल्याला आत्ताच्या त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. मग जसं जीभ आहे, जिभेपासून त्यानंतर तालू आहे. तालू म्हणजे वरची असते तालू माहिती ना? ही तालू असते, ही जीभवर लागते ना त्याला तालू म्हणतात. तालू किंवा टाळू म्हणतात काही जण. तालू पण म्हणतात. टाळू काय म्हणायचं नाही. हे दंत्य आहेत, दाताच्या ह्याच्यानुसार काही प्रकार पडतात, हे आपण पाहणार आहोत. समज रहा है क्या? समजत आहे का? हो सर. कोणाला समजत आहे?
सर मला नक्कीच. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा सगळेजण. व्हिडिओ ऑन करा. पार्थ भाऊ व्हिडिओ ऑन कर. गणपती बाप्पा व्हिडिओ ऑन करा. कोण आहे ते? गणपती बाप्पा. गणपती बाप्पा व्हिडिओ ऑन करा. माईक ऑन करायचं ना, फक्त व्हिडिओ ऑन करायचा. सिद्धी समजत आहे का? हो सर. गणपती बाप्पा कोण आहे ते? ठीक आहे, समजत आहे? हो सर. बरं ठीक आहे. मग आता आपण घ्यायचं पुढं. काय काय समजत आहे रे? काय समजत आहे? काय समजत आहे? सम्यक भाऊ काय समजत आहे? सर 8 प्रकार. 8 आहेत. किती आहे ते बघू आपण पुढे. बर. उच्चार स्थानानुसार आपण काय बघणार आहोत? या वर्णांचे प्रकार. ठीक आहे. चला घ्या इकडं. या स्टार करा. मी जे लिहून देतो ते लिहायचे. उच्चार स्थानानुसार. वर्णांचे प्रकार. वर्णांचे प्रकार म्हणजे का? वरण भाताचे प्रकार का? अरे ठीक आहे. याला याच्यामध्ये लिहायचे थोडं. तुम्ही झालं हे लिहून. उच्चार स्थानानुसार वर्णांचे प्रकार. तोंडावाटे ध्वनी. तोंडावाटे ध्वनी नाही, ध्वनी. ध्वनी. तोंडावाटे ध्वनी. तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना. तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना. हो गया. ध्वनी. थांबा सर एक. झालं सर. तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना. तोंडातील पार्थ भाऊ. काय सर? हे आहे का तुम्हाला? तोंडातील ज्या. मला काय माहित नाही सर. हो सर. हे काय माहित नाही सर. तोंडातील ज्या भागाचा असेल सर, मी कशाला बघू ते. तोंडातील ज्या भागाचा विशेष उपयोग होतो. उपयोग होतो. त्याचे नाव. त्या भागास दिले जाते.
तोंडातील ज्या भागाचा विशेष उपयोग होतो. जसं आता हे ओ औ कशाचा उपयोग होते? ओ औ ओठाचा, मग त्याला औष्ठ्य म्हणायचं असं ना. ठीक आहे. हां आता त त त त म्हटलं तर दाताचा उपयोग होतो आणि त्याला दंत्य म्हणायचं. ठीक आहे, दंत्य म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? दंत्य. हां द द हां पण दाताचा पण होतो ना थोडा. हां ठीक आहे, यानुसार. मग आता एक नंबर लिहा. एक लिहा वेगळ्या पेनने, हायलाईट करायचं याला वेगळ्या पेनने लिहून. एक काय म्हणायचं याला? कंठ्य वर्ण. कंठ्य वर्ण. कंठ्य वर्ण. मग कंठ्य वर्ण याचा उच्चार कुठून होत असेल रे? कंठातून. कंठ कुठं असतो? हो इथं कंठ असतो. अ आ क ख इथून. ग घ ज्ञ ह हे सगळे कंठ्यवर्ण आहेत. कळते का? लिहा. कंठ म्हणजे गळा. कंठ म्हणजे काय? हे दुसऱ्या हे वरती हायलाईट करायचं तुम्हाला. हे हायलाईट करायचे काय? ये वाला, ये कंठ्यवर्णवाला हायलाइट करणे काय? कंठ म्हणजे गळा. तुझ्या गळा माझ्या गळा. उच्चार करताना थांबा एक मिनिट. अ आ या समोर लिहायचं. हो तर समोर लिहिलं तरी चालेल. लिहा. खाली लिहिलं तरी चालेल. हो खाली लिहिलं तरी चालेल. खाली लिहा. खाली आणि समोर लिहिलं असेल तरी काय हरकत नाही. अ आ या दोन स्वरांचा अ आहे काय आहेत? स्वर आहेत का व्यंजन आहेत? अरे अ आणि आ हे स्वर आहेत का व्यंजन आहेत? स्वर आहेत. अ आ या दोन स्वरांचा आणि क लंगडा लिहायचा. क ख. ठीक आहे. ख म्हणायचं का त्याला? नाही. ख कधी म्हणायचं त्याला? जर त्याच्यामध्ये अ आला तर. स्वर ज्यावेळेस त्या व्यंजनामध्ये मिसळतो त्यावेळेस त्याला काय भेटतो पोरांनो? ताकद येते. आणि मग त्याचा उच्चार पण ताकदीनं करायचा. आता काही ताकद नाही याच्या. ख ख फक्त एवढंच. ख क ख. त्यानंतर ग. हे ग आहे का? नाही. ग. त्यानंतर घ. त्यानंतर ज्ञ. आणि त्यानंतर ह. झालं रे. अ आ या दोन स्वरांचा आणि क ख ग घ ज्ञ आणि ह या 6 स्वरांचा, सॉरी व्यंजनांचा. 2 स्वर आणि 6 हे व्यंजन आहेत बाकीचे. झालं का रे? हो सर. हो सर. या 6 व्यंजनांचा उच्चार कंठातून होतो. या 6 व्यंजनांचा उच्चार कंठातून होतो. म्हणून कंठ म्हणजे काय?
कंठ म्हणजे काय गुड बॉय? तुझा गळा माझ्या गळा, गळा तुझ्या गळा माझ्या गळा कंठातून होतो, म्हणून या 8 वर्णांना कंठवर्ण म्हणतात. कंठवर्ण म्हणतात. कंठ म्हणजे काय रे ईशांत? गळा. कुणाचा गळा? कुणाचा पण? चला आपला. पुढे लिहा. आता 2 नंबर लिहा, ते थोडं कलरने लिहा वेगळा. आपल्याकडे कलर पेन आपण घेऊन बसतो पोरांनो. त्याला लिहायचं तालव्य वर्ण. तालव्य वर्ण. तालव्य. तालव्य म्हणजे काय? तालातले वर्ण काय? तालातलं सूर ताल, त्याच्यातले वर्ण काय? तालव्य वर्ण म्हणजे काय? तळव्यावरले वर्ण काय? तळव्यावरले तालवा. तालव्य वर्ण म्हणजे कोणते? तालव्य म्हणजे तालू. तालू तालू म्हणजे टाळू. टाळू म्हणजे हे जिभेच्या वरचा जो भाग असतो ना, जबडावरच्या वरचा भाग. हा असं करा ना, टाक. त्याच्यावरी जो तुमची जीभ लागते ना वरच्या भागाला, त्याला म्हणायचं तालू. काय म्हणायचं? अरे काय म्हणायचं त्याला? तालू म्हणायचं. हे तालू. तालू 2 असतात. इथं एक वरी असते आणि हे एक पडजीभ असते. पडजीभ माहिती आहे का तुम्हाला? जिभेच्या मागे एक जीभ असते, त्याला पडजीभ म्हणतात. आणि तिकडं पण एक तालू असते. पण आपली इथली जी आहे ना, इथली हे ते तर ते तालव्य. ते ज्या वर्णांचा उच्चार करताना या तालूचा उपयोग होतो त्यांना म्हणायचं तालव्य वर्ण. मग तुम्ही बघू शकता ई ई च च छ ज. अरे होतं की नाही? नाही होत. नाही होत. ज ज ज ज. बघा तुमची जीभ आहे ना, त्या तालूला लागते बघा. ज ज झ न य श हे सगळे. अरे कळतंय का रे? अरे कळतंय का नाही? चला लिहा. लिहा. जिभेच्या, थांबा एक मिनिट. जबड्याच्या 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 वरील भागाला तालू म्हणतात. तालू. काही काही टाळू पण म्हणतात. हा याच्यामध्ये खेड्यामध्ये तालू पण म्हणतात, टाळू पण म्हणतात. ठीक आहे. जबड्याच्या वरील भागाला तालू म्हणतात. मग दुसरा एरो करून लिहा खाली. ई ई. त्यानंतर दुसरा ई. हे 2 स्वर
आणि चो छो. पुढे काय? पुढे काय झालं का रे? पुढे काय नो. सर हे छ नंतर काय आहे? ज. ज नंतर झ. झ नंतर न. निर्विका सर नंतर काय आहे? हा नंतर काय आहे? च छ ज झ न. झालं का? सर ॲरो सेकंडला .2 म्हणून लिहिलं तर चालेल? नाही एरोच लिहायचं. बरं. का बरं .2 म्हणायचं? हे तर .2 आहे ना. झालं का एवढं? य पुढे लिहायचं, त्याच्या पुढे लगेच. हा शो. या या हा त्याच्या पुढे लिहायचं. हा या व्यंजनांचा उच्चार आपल्या जिभेचे पाते आपल्या जिभेचे पाते. तालुला लागून. होते. होतो लिहा. तालुला लागून होतो. म्हणून त्यांना कोणते वर्ण म्हणतात? तालव्य वर्ण. शाबाश. म्हणून त्यांना तालव्य वर्ण म्हणतात. लिहा. ठीक आहे. ठीक आहे पोरांनो, समजलं एवढं? अरे समजतंय क्या? हो सर. व्हिडिओ ऑन करा. हो सर. हो सर. ठीक है. यस सर. यस सर. अच्छा सर, बहुत बढ़िया सर, बहुत समझ रहा है सर. अब मेरे स्कूल में मैं होशियार होऊंगा सर. सबसे पहले मैं ही बताऊंगा सर. अरे बताओगे की नहीं? सांगाल की नाही तुम्हीच? यस सर. सर येस सांगतो म्हणे आता त्याच्या क्लासमध्ये.
बरोबर ना श्रेयश? येस सर. हो, श्रेयसच त्याच्या वर्गामध्ये ना काय पण विचारते, श्रेयसच. कुणाला नाही आलं तर सर श्रेयसकडेच पाहतात म्हणे. हा सांग बेटा श्रेयस असं म्हणतो, बरोबर ना श्रेयस? येस सर. यस सर, क्या बात आहे. आणखी कोणाचं आहे का असं? आणखीन कोणाचं आहे का असं? बरं, हे नवीन आलेले कॅन्डिडेट जे आहेत ना त्यांनी शेवटी थांबायचं असते बरं का आपल्याला बोला. बेटा तुझं नाव काय रे? तो नंतर मला म्हणजे मम्मी पप्पाला घेऊन थांबायचं नंतर हा बोलायला. सर्व माहिती सांगायची, मी ती लिहून घेत असतो तुमची माहिती. ठीक आहे? तो पहिल्यांदाच आहे ना? जयद्री संगमा. जयद्री संगमा. ठीक आहे, चला या परत व्हिडिओ माईक बंद करा आणि या इकडे. 3 नंबर लिहा पोरांनो, दंत तालव्य. दंत तालव्य, दंत तालव्य तुम्हाला याच्यावरूनच कळते दंत तालव्य. आता हे दंत तालव्याचे जे काही वर्ण आहेत तर ते त्यांचा उच्चार करताना कोणत्या अवयवांचा उपयोग होत असेल? दंत तालव्य तुम्ही सांगा. दंत म्हणजे दात, तालव्य म्हणजे तालू. दात आणि तालू, दात आणि तालूचा जिभे उच्चार करताना उपयोग होत असेल त्याला दंत तालव्य म्हणायचं. दंत तालव्य वर्ण. ठीक आहे. ल्या दात, दंत म्हणजे दात, दात व तालू. तालू, तालू का नाही, तालू. दात व तालू यांचा उच्चार करताना उपयोग होत असल्यास त्या वर्णांना काय म्हणतो रे आपण? वर्णांना. काय जणांना मराठी लय अवघड वाटते बरं. त्यांना वाटते काय मराठी विनाकारण. आम्हाला गणितच राहायला पाहिजे रोज. उपयोग होत असल्यास त्या वर्णांना दंत तालव्य वर्ण म्हणतात. झालं रे? दंत तालव्य वर्ण म्हणतात. नवीन आलेली घरणीची विद्यार्थिनी. घरणीचं कोण आहे रे? श्रुतिका. श्रुतिका घरणीचे? हो. ठीक आहे. दंत तालव्य वर्ण म्हणतात. दुसरा एरो करून लिहायचे. ठीक आहे. बघा परत च च छ ज आणि झ हे 4 दंत तालव्य वर्ण आहेत. मग आता तुम्हाला वाटेल सर हे तालव्य पण आहेत, हे दंत तालव्य पण आहेत, तिकडं पण आले होते, इकडं पण आली, कसं काय 2 ठिकाणी आली? दंत तालव्य वर्ण आहेत. तर याची एक गोष्ट आहे पोरांनो. तर ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हा ठीक आहे. बघा हे
च छ ज झ हे तालव्यामध्ये पण आहेत आणि दंत तालव्यामध्ये पण आहेत. हे तालव्यामध्ये पण आहेत, दंत तालव्यामध्ये पण आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तर पोरांनो, ज्या वेळेस या जचा उपयोग किंवा जचा किंवा झचा किंवा चचा किंवा छचा उच्चार य लावून होतो, म्हणजे मी जर म्हणलं जग, अरे जग म्हणजे काय रे? जग आता हे जच आहे, पण आपण जग म्हणतो का? ज्यावेळेस मी जग म्हणतो, जग म्हणजे सृष्टी, मग यावेळेस म्हणजे ए लावून उच्चार झाला तर तालव्य. आणि मग या ज झ च छ चा उच्चार जर अ लावून झाला, म्हणजे मी म्हणलं जग. जग म्हणजे ज म्हणलं का मी? जग म्हणलं का नाही? जग म्हणला. जग, अरे थोडा जग, चांगला जग. जग म्हणजे काय? जिवंत राहा. जग म्हणजे मरू नको. जग जग का म्हणतो का? जग म्हणतो का? अरे थोडा जग म्हणतो का आपण? नाही म्हणत, जग म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस अ लावून होतं उच्चार, त्यावेळेस ते दंत तालव्य. अरे समजे क्या? समजे क्या? हो सर. आता मी म्हणलं तुम्हाला दुसरं एक. मी म्हणलं तुम्हाला, अय पोरांनो, मी म्हणलं हे जप लिहितो आपण, पण याला वाचतो मी जप. थोडा जप कर, जप. जप म्हणतो. मग हे कोणतं झालं? हे तालव्य झालं. नाही नाही, जप नाही, ते वेगळं. जंप ते इंग्लिश झालं ना भाऊ. इंग्लिश का क्यों ला रहा है भाई इधर मराठी में? ये जंप इंग्लिश का हो गया हो. ठीक आहे. हे जप आपण आता म्हणतो जप. जप कर म्हणतो. जप. जप कर म्हणतो का? जप कर रे तू? नाही, जप कर. जप कर म्हणजे काय? देवाचं नाव घे. म्हणजे ये न उच्चार केला म्हणजे हे तालव्य झाला. अरे कळते का? ये न उच्चार झाला, तालव्य झाला. आणि इथं मी म्हटलं हे इथं जपच लिहिला मी. जप म्हणजे काय? अरे थोडं जप जीवाला, जरा सांभाळ. जप म्हणतो ना, थोडं जप म्हणजे सांभाळ. कळते का तुम्हाला? म्हणजे इथं अ आलं, इथं ये वापरला का आपण? नाही, इथं अ वापरला म्हणजे ये हो गया दंत तालव्य. अरे किसको किसको समझ में आया? सर मला. तसंच आणखी एक उदाहरणात मी म्हटलं तुम्हाला, असं लिहितो मी चाप, नाही लिहित चाप. ही चाप, याला वाचतो चाप. चाप वाचतो. चाप वाचला की तो झाला तालव्य. तालव्य. आणि मी म्हणलं याला चाप. चापच जर म्हणलं सर मला. तर तो चिमटा. चाप म्हणजे चिमटा असतो तो. कळलं का? कुणाला कळलं सांगा बरं मला. सर मला. व्हिडिओ ऑन करा आणि मला सांगा कुणाला समजलं. नक्की सांगा. श्रुती का बेटा ऐसा पकड. बरोबर असं पकड. हे असं ना, हे असं स्टँड घ्यायचा. ठीक आहे. स्टँड घ्यायचा, स्टँडवर व्यवस्थित पुढे ठेवून द्यायचा. आपण आपलं असं व्यवस्थित लावून द्यायचं. ओके उदारे. ठीक आहे. समजलं? सृष्टी समजलं का? हो सर. नक्की ना? विसरणार नाही ना? पार्थ भाऊ समजलं का? हो सर, समजलं. काय समजलं भाऊ तुला? बता भाई. तालव्य आणि दंत तालव्य. तालव्य म्हणजे तालात. अरे बरोबर आहे की नाही? नाही, हा मग त्याचा उच्चार तालू पासून होते. हा नाही बरोबर आहे. तालू पासून होतं तालव्य. म्हणजे तालात मी कसं म्हणलं? य लावलं. य लावलं. मी लिहिला हे जग लिहिला. जग लिहिला आपण. मी म्हणलं जग 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 म्हणजे जग, हे अख्खं जग. ये लावून तालात जर बोललं ते तालव्य. हे तालव्य. कळलं का? आणि मी म्हणलं नुसतं जग जग बाबा जग. सर श्रुतिका ताईचं ना माईक चालू आहे. हाँ ठीक है. ये नहीं है ना है बेटा. ते हो जाएगा, धीरे धीरे हो जाएगा, कोई बात नहीं है. समजलं का? पण आणखी कोणाला समजलं बरं? खरं खरं सांगायचं
समजलं नाही तर समजलं नाही म्हणायचं. श्रेयस भाऊ, श्रेयस भाऊ समजलं नाही तर डोळे झाकून झोपायचं नाही. समजलं नाही तर डोळे झाकून झोपायचा नाही. माईक असं धर बरोबर, मोबाईल धर बरोबर, असं धर. ये बघ हा कसा धरतो बघा तुम्ही. ये आपला ये बघा कसा आहे. ठीक आहे. सृष्टीला झोप यायली का? बरं ठीक आहे. समजलं का रे पोरांनो? हा खोकलाय मला. ठीक आहे. हे बघा आता या माईक व्हिडिओ ऑन बंद करा आणि इकडे या. थोडंसं हे काय करायचं माहिती आहे का? इथं लिहायचं, 1-2 तुम्हाला कॉलम करायचे. इथं म्हणायचं तालव्य, तालव्य तालात, तालव्य उच्चार. तर म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे ना, विसरून जाल ना तुम्ही नंतर, म्हणून लिहून घ्या तालव्य उच्चार. पोरांनो तुम्हाला माहिती आहे का, हे तालव्य उच्चार आहे ना भल्या भल्या लोकांना आणखी येत नाही, पण तुम्हाला यायला लागलं. अरे होय की नाही? अरे आहे की नाही? तालव्य ते थोडं हायलाईट करून लिहायचं तालव्य, आणि इथं लिहायचं दंत तालव्य उजव्या साईडला. 2 भाग करायचे तुमच्या वहीच्या पानाचे 2 भाग करायचे. पहिल्या भागामध्ये लिहायचं तालव्य, दुसऱ्या भागामध्ये लिहायचं दंत तालव्य. उच्चार नाही ना? उच्चार पण लिहायचं ना, दंत तालव्य उच्चार. ठीक आहे. याच्या खाली लिहायचं, हॅरो करून लिहा, काही हरकत नाही. याच्या खाली य, तालव्याच्या खाली लिहायचं य ने युक्त उच्चार. य लावून उच्चार होतो, य लावून उच्चार होतो. य, अरे कळते का? य लावून उच्चार होतो की नाही रे? अरे होतो की नाही? हो सर. आणि इकडं लिहायचं काय लावून? म लावून उच्चार होतो. बरोबर आहे का? दंत तालव्याला काय लावून उच्चार होतो? म लावून. बरोबर आहे का? बरोबर आहे? बरोबर आहे का? हे बरोबर आहे म्हणते. ओ लावून, अ लावून, अ लावून उच्चार होतो दंत तालव्याला. अ लावून उच्चार, हे म म्हणलं तरी हो म्हणते. अ लावून उच्चार होतो. ठीक आहे. झालं? आता या तालव्याच्या खाली लिहायचे, ॲरो करून लिहा. इकडे एक ॲरो असतो आपला, लिहायचं हे जग तालव्याच्या खाली ॲरो करून. हा बरोबर, आणखी कर ना ॲरो. हा जग, हे ज लिहा जग, आणि कंसात लिहायचं जग, ज ये लावायचं, आणि पुढे लिहायचं याच्या बरोबर पुढेच करून लिहायचं. असं काय लिहायचं? सृष्टी, सृष्टी जाधव का? सृष्टी. आणि पुढं हा ज इथं पण लिहायचं जग असा. पुढे हे इथे, हे इकडं, हा जगच लिहायचं. पण आता इथं य लिहायचं का? नाहीये, नाही लिहायचं. तिथं काय लिहायचं? जग. मग जग म्हणजे काय? थोडा जग चांगला. जग म्हणजे जिवंत राहा. जग म्हणजे काय? लिहायचं पुढे अर्थ त्याचा. इथं लिहायचं बरं का पोरांनो, समजत आहे का रे? इथं लिहायचं जग. जग म्हणजे जिवंत राहा, जिवंत राहा. इथे रे, इथे डोळे जाऊन झोपायचे का? हा इथे ॲरो करून लिह. ठीक आहे. आणखीन एक उदाहरण, जप. या आता इथल्या खाली जप, जप
आणि त्याच्या पुढे काय लिहायचं, त्याच्या खाली लिहायचं जप 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 जप, य लावून लिहायचं. म्हणजे ते कुठे लिहिणार तुम्ही, ताल्लव्याच्या ठिकाणी. मग जप म्हणजे काय, जप म्हणजे देवाचे नाव घेणे. श्रुतिका, आपल्याकडे एक श्रुतिका होती आधी, श्रुतिका. ती रेल्वे आणखी दुसऱ्या भरतीची तयारी करत होती, श्रुतिका है ना. देवाचे नाव घेणे, जप जप है ना, जप करतात ना. आणि आता पुढे लिहायचं, इकडे ह्या इकडे काय लिहायचं, जपच लिहायचं. जप म्हणजे काय, थोडं जीवाला जप, काळजी घे. म्हणतो ना आपण जप, अरे म्हणतो की नाही, जप म्हणजे काय, काळजी घे म्हणत नाही. बरं ठीक आहे पोरांनो, समजत आहे का, कळलं काय सांगा मला एवढं. हो सर. हो सर. नक्की ना. ठीक आहे, बस आता जास्त आपण काही घेऊ नये. बाकीचे 4 राहिलेत आणखी आपले, नाही 3च राहिले, तरी 3च राहिलेत. हे 3 आपण नंतर घेऊया. आता राहिले मूर्धन्य, दंत्य आणि ओष्ठ्य. ठीक आहे, हे 3च लोक राहिलेत. 3 लोकांना आपण नंतर बघून घेऊ त्यांच्याकडं. ठीक आहे, बहुत बढिया, व्हेरी व्हेरी नाईस पोरांनो. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं आहे असं मला वाटायला लागली. समजलं का नाही रे चांगल्या पद्धतीने, सांगा बरं. हो सर. नक्की ना. हो सर. आयुष्यामध्ये कधी विसरणार नाहीत ना. व्हिडिओ ऑन करा सगळेजण, व्हिडिओ ऑन कर. श्रेयश, श्रुतिका, हे कोण आहे, सोरा आली का आज खूप दिवसानंतर. सोरा सर, माझ्या फायनल एक्झाम्स, फायनल एक्झाम तर अख्ख्या जगात चालू आहेत. सोरा अख्ख्या जगात चालू आहेत, तुझ्याच थोडी चालू आहेत. पूरे वर्ल्ड में चालू है ये फाइनल एग्जाम. मेरे भी है, आज भी थी मेरी एग्जाम. ठीक आहे, क्लास बुडवायचा नाही. मी खूप वेळात वेळ काढून घेतो तुमच्यासाठी क्लास. फायदा करून घ्यायचा तुम्ही लोकांनी, कळलं का. मला फायनल एक्झाम आहे. फायनल एक्झाम तर अख्ख्या जगाचे आहेत, तुझ्या थोडे आहे. तुझे होते की नाही रे भाऊ सम्यक. हो सर, आहे सर. पार्थ तुझ्या आहे की नाही एक्झाम, फायनल एक्झाम. सर, माझा इकडून व्हिडिओ ऑन आहे पण दिसत नाहीये तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. अद्याप तुझ्या फायनल एक्झाम चालू आहे की नाही. हो सर. काही बात नाही, फायनल एक्झाम सगळ्यांचे चालू आहे, तरी पण क्लास करत राहणे. ठीक आहे, चलो. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन, बहुत बहुत बढिया. एकदा याला रिवाइज करा पोरांनो, एकदा वाचून घ्या नोट्स या. खूपच चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे समजून घेतलात बरं का. तुम्ही जर कुणालाही विचारणार त्यांना येणार नाही. तुम्ही एखाद्याला विचारा जाऊन तालव्य वर्ण कोणते आहेत, ए भाऊ तो कुठून आणला म्हणते तालव्य वर्ण, हे असले काही वर्ण नाही म्हणतील. ते म्हणतील फक्त ना व्यंजन आहेत, स्वर आहेत. ते तालव्य बिल्लव ते काय ताल लावू नको म्हणतील ते तुम्हाला इथं, कळलं. ठीक आहे. HW लिखो. आणि पाडा कोणता आहे रे भाऊ. 421. ठीक आहे, लिहा 421 चा. बाकीचे होमवर्क टाकत नाहीत हा, ठीक आहे.
होमवर्क सर्वांनी टाका. 421चा पाढा पाठ करणे. पाढा कसा बनवायचा तर एक जण मला सांगेल. कोण सांगेल मला पाढा कसा बनवायचा, म्हणजे सगळ्यांना थोडं माहीत होऊन जाईल. काय जण नसतील. ठीक आहे. कोण सांगतोय? आद्या सांगते. सांगा द्या. आद्या सांग. ठीक आहे, तुला आवाज येत नाही. तू सांग सोरा. सर मल्टिप्लाय करून. मल्टिप्लाय करून म्हणजे कसा मल्टिप्लाय? हे बघा, आता 421 आहे ना, तर 421 गुणिले 1 म्हणायचं, 421 गुणिले 2 म्हणायचं. कळलं का रे? या पद्धतीने पाढा बनवायचा 10 पर्यंत. ओके. 2 नंबरचा कितीचा 2 नंबर पाढा? 74. लिहा 74चा पाढा. 74चा पाढा